तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात पोलीस प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा भरपूर वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, कारण नुकतीच आता पोलीस भरतीची अनाउन्समेंट देखील झाली आहे। त्यासाठी फक्त आपण रिव्हिजन म्हणून हे व्हिडिओ घेत आहोत। तर पहा, महाराष्ट्र राज्यात पोलीस प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंद आपण कमेंट करून द्यायचं आहे। आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, तर नाशिक या ठिकाणी आहे पहा महाराष्ट्रात आपल्या पोलीस प्रबोधिनी। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, राज्यातील पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद कोणते आहे? पहा, प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे, कारण आपण पहिले 5 जे प्रश्न आहेत ते प्रॉपर आपण पोलीस खात्यावरती घेतलेले आहेत। आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2, तर पोलीस महासंचालक हे जे आहे हे महाराष्ट्र राज्यातील पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद आहे। या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट असा प्रश्न एक विचारला जातो की राज्यात म्हणजेच पहा पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक आहे, पण महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर याचं उत्तर आहे पहा, रजनीश शेठ हे जे आहेत हे महाराष्ट्राचे सध्याचे आपल्या पोलीस खात्यामधील सर्वोच्च पद म्हणजेच कोण? पोलीस महासंचालक आहेत। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। तर पहा, प्रश्न तिसरा आहे, महाराष्ट्राचे NSG या धर्तीवर स्थापन झालेले सुरक्षा दल खालीलपैकी कोणते आहे? पहा मित्रांनो, जे NSG कमांडो आहेत याच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये एक दल स्थापन झालेलं आहे सुरक्षा दल, तर ते कोणत्या नावाने ओळखलं जातं? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3, तर फोर्स 1 हे जे आहे पहा NSGच्या धर्तीवर स्थापन झालेलं एक सुरक्षा दल आहे जे महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या काम करतं। या ठिकाणी आपल्याला ATSचा फुल फॉर्म हा एका परीक्षेला विचारण्यात आला होता, अँटी टेररिझम स्क्वॉड म्हणजेच ATS। तर यामध्ये पहा SRPF साठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण SRPF म्हणजे काय असतं तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स। याविषयी आपले भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न येऊ शकतात। या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 फोर्स 1। पहा, प्रश्न चौथा आहे, महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे त्यालाच आपण पहा ध्वजप्रदान दिवस म्हणतो, हा जो आहे हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? पहा, महाराष्ट्र पोलीस दलात रेझिंग डे तोच म्हणजे ध्वजप्रदान दिन हा कधी साजरा करतात? तर याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी हा जो दिवस आहे पहा हा पोलिसात आपल्या रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। तर पहा, प्रश्न 5वा आहे, महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे त्याला आपण CID म्हणतो, तर CIDचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? हा देखील प्रश्न आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे पहा आपण प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, तर पुणे। लक्षात ठेवा मित्रांनो, पुणे या ठिकाणी आहे पहा CIDचं मुख्यालय। पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार जो आहे हा कोणाला असतो? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, जो महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष आहे तर त्या अध्यक्षाला निवड करण्याचा अधिकार जो आहे हा कोणाकडे असतो? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1, तर ग्रामसभेला अधिकार देण्यात आलेला आहे की महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा। पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली आहे? पहा, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण हा 2018 मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना महाराष्ट्रात कोणत्या वर्षी सुरू झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 2007 या वर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 8वा आहे, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कोण काम पाहतो? मित्रांनो, आपण बॅक टू बॅक 3 जे प्रश्न आहेत हे तंटामुक्ती गाववर घेतलेले आहेत। ही एक योजना आहे आणि महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे बॅक टू बॅक प्रश्न आपण घेतलेले आहेत। तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समिती जी आहे याचे जिल्हाध्यक्ष कोण असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर कलेक्टर म्हणजेच पहा जिल्हाधिकारी हे जे आहेत हे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे जिल्हाध्यक्ष असतात। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 9वा आहे, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात, उपाध्यक्ष विभागीय आयुक्त असतात, तर सचिव कोण असतात? पहा, हा जो प्रश्न आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण यामध्ये पहा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आपल्याला दिलेले आहेत। कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? लक्षात ठेवा, पालकमंत्री जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतात। उपाध्यक्ष कोण असतात? तर विभागीय आयुक्त असतात। तर या ठिकाणी विचारले की सचिव कोण असतात? लक्षात ठेवा, सचिव जे आहेत हे पर्याय क्रमांक 2 जिल्हाधिकारी असतात, म्हणजेच पहा कलेक्टर जे आहेत हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे, गावच्या 7/12 नोंदीचे उतारे कोण देतो? पहा मित्रांनो, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे। तर गावात 7/12 जो आहे याची जी नोंद आहे याचे उतारे कोण देतो?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर तलाठी हा जो आहे हा गावातील 7/12चे नोंदीचे उतारे देत असतो. या ठिकाणी आपल्याला जर जन्म मृत्यू प्रमाणपत्र किंवा जन्म मृत्यू नोंदणी जर विचारलं तर लक्षात ठेवायचे ते असतं ग्रामसेवकाकडे. प्रश्न 11वा आहे, भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांची. व आपल्या भारतामध्ये भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासनाचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं लॉर्ड रिपन यांना. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, कायदा करून पंचायत राज व्यवस्था किंवा पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? मित्रांनो प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये आपण जे काही 30 प्रश्न घेतलेले आहेत ते टोटल प्रश्न आपल्याला नेहमी विचारलेले प्रश्न घेतलेले आहेत. तर कायदा करून पंचायत राज संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य आहे पहा महाराष्ट्र. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 13 आहे, ग्रामीण मार्गांची देखभाल खालीलपैकी कोणती संस्था करत असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर झेडपी म्हणजेच पहा जिल्हा परिषद जी आहे ही ग्रामीण मार्गांची देखभाल करणारी संस्था असते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतामध्ये कोणत्या राज्याने पंचायत राज पद्धतीचा सर्वप्रथम स्वीकार केला होता? प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा. आपल्या भारतात खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याने पंचायत राज पद्धत जी आहे ही सर्वप्रथम स्वीकारलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर राजस्थान हे जे राज्य आहे हे भारतातील असं पहिलं राज्य आहे की त्यांनी जी पंचायत राज पद्धत आहे ही स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, ग्रामसेवकावर प्रशासकीय दृष्ट्या कोणाचे नियंत्रण असते? पहा जो ग्रामसेवक आहे यावर शासकीय दृष्ट्या नियंत्रण कोणाचं असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गटविकास अधिकारी हा जो आहे हा ग्रामसेवकावर नियंत्रण करणारा अधिकारी असतो. पर्याय 2 गटविकास अधिकारी. प्रश्न 16 आहे, बारडोलीचा सत्याग्रह खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता? आतापर्यंतचा जो हा प्रश्न आहे मित्रांनो हा भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे पहा. बारडोलीचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला होता? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली बारडोलीचा सत्याग्रह करण्यात आला होता. या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की लोह पुरुष म्हणून भारतामध्ये कोणाला ओळखले जाते? लक्षात ठेवा लोह पुरुष म्हणून देखील सरदार वल्लभभाई पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, अमेरिका कॅनडा या ठिकाणी स्थित भारतीयांची क्रांतिकारक संघटना कोणती होती? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. इतिहासावरील जे लोक भारतातील अमेरिका आणि कॅनडा या ठिकाणी राहत होते त्या अशा ठिकाणी भारतीय लोक जे राहणारे होते त्यांनी एक क्रांतिकारी संघटना उभारली होती. तर त्या संघटनेचं नाव काय होतं? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 3 तर गदर संघटना जी आहे ही कॅनडा आणि भारतीय स्थित लोकांची किंवा भारतीयांची एक क्रांतिकारक संघटना होती. पर्याय 3 गदर आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणते भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आले आहे? पहा भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं राज्य. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे हे भाषिक राज्य म्हणून सर्वप्रथम अस्तित्वात आलेलं राज्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 19 आहे, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पहा सती प्रतिबंधक कायदा. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा इतिहासावर सर्वात जास्त विचारलेला प्रश्न आहे. पहा सती प्रतिबंधक कायदा हा जो आहे हा कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे लॉर्ड बेंटिक. प्रश्न 20 आहे, भारतीय अर्थशास्त्रातील जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पहा भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर दादाभाई नौरोजी यांना अर्थशास्त्रातील लक्षात ठेवा भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हटलं जातं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे, भारतीय राज्यघटनेतील जम्मू व काश्मीर बाबतचं विशेष कलम कोणतं होतं? प्रश्न महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर कलम 370 हे जे आहे हे भारतीय राज्यघटनेतील जम्मू काश्मीरबाबत विशेष कलम होतं जे की गेल्या 2 वर्षापूर्वी ते रद्द करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे 370 कलम हे जे आहे जम्मू काश्मीरबाबत महत्त्वाचं होतं. पण या ठिकाणी ज्या वेळेपासून जम्मू आणि काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश वेगवेगळे करण्यात आलेले आहेत त्यामुळे जम्मू काश्मीर जे आहे हे राज्य नाही त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशामध्ये येतात. प्रश्न 22 आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? पहा या ठिकाणी कलम दिलेला आहे कोणता आहे 51 हे जे कलम आहे हे कोशाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे कलम 51. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणाला संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हटले जाते? किंवा पहा संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर राज्यसभा जे आहे हे संसदेचं वरिष्ठ सभागृह असतं. पर्याय 2 आपलं उत्तर होईल.
प्रश्न 24 आहे, राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे सादर करतात किंवा पाठवू शकतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राज्यपाल जे आहेत हे राष्ट्रपतीकडे आपला राजीनामा सादर करू शकतात. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 आहे, भारत देशाचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला संबोधले जाते? पहा, पहिला माणूस म्हणजेच प्रथम व्यक्ती जो आहे आपल्या देशाचा तो कोणाला संबोधता येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर राष्ट्रपती यांना देशाचा पहिला नागरिक म्हणून असं संबोधलं जातं. या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत, ज्या की भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. पहिल्या महिला जर विचारलं आपल्याला तर प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या पहिला महिला राष्ट्रपती आहेत आणि दुसऱ्या राष्ट्रपती आहेत महिला असणाऱ्या द्रौपदी मुर्मू. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 26 आहे, भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये या क्षेत्राचा वाटा 47% पेक्षा अधिक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर सेवा क्षेत्र जे आहे याचा 47% पेक्षा जास्त वाटा जो आहे हा भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये येतो, सेवा क्षेत्राचा. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? पहा, नियोजन आयोग याचा पदसिद्ध अध्यक्ष. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जो पंतप्रधान आहे. पहा, PM म्हणजेच पंतप्रधान जे आहेत प्राईम मिनिस्टर हे नियोजन आयोगाचा पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्याचे आपले पंतप्रधान आहेत पहा नरेंद्र मोदी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, जानेवारी 2013 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी कोणाच्या अध्यक्षतेखाली 14व्या वित्त आयोगाची नेमणूक केली होती? पहा, 2013चा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जानेवारी 2013 मध्ये भारताचे जे राष्ट्रपती होते त्यांनी कोणाच्या अध्यक्षतेखाली 14वं वित्त आयोग जे आहे याची निवड केली होती? आणि याचं उत्तर आहे पहा, YV रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली 14व्या वित्त आयोगाची नेमणूक करण्यात आलेली होती. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, स्टॉक एक्सचेंजवर खालीलपैकी कोणत्या संस्थेचं नियंत्रण असतं? प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, अर्थव्यवस्थेवरील हा प्रश्न आहे. तर स्टॉक एक्सचेंजवरती खालीलपैकी कोणत्या संस्थेचे नियंत्रण असतं? आणि याचं उत्तर आहे पहा, भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ म्हणजेच पहा SEBI सेबीचं नियंत्रण असतं पहा स्टॉक एक्सचेंजवरती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 30 आहे, भारताच्या 12व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य कोणतं होतं? पहा, जी 12वी पंचवार्षिक योजना झाली तर त्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य काय होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जलद, अधिक, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास हे जे आहे हे 12व्या पंचवार्षिक योजनेचं घोषवाक्य होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देऊ शकता, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांनी जे संशोधन केलं आहे ते कोणत्या घटकाशी संबंधित आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर कृत्रिम जनुके जे आहेत याच्याशी संबंधित आहे. पहा, डॉक्टर हरगोविंद खुराना यांचं संशोधन. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला होता? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा, भारत देशाने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत आणि ते उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर रशिया या देशाचा जो रेकॉर्ड आहे तो भारताने मोडला होता 104 उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करून. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? पहा मित्रांनो, जो बायोगॅस आहे यामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण आहे हे कोणत्या वायूचं असतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर मिथेन हा जो वायू आहे या वायूचं सर्वाधिक प्रमाण जे आहे हे बायोगॅसमध्ये असतं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगामध्ये केला जातो? पहा, सिल्वर ब्रोमाइड याचा जो वापर आहे हा मुख्यतः कोणत्या उद्योगात केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर छायाचित्रणामध्ये सिल्वर ब्रोमाइड हे जे आहे हे प्रामुख्याने वापरलं जातं. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्व रक्तगटाच्या मनुष्याला देता येऊ शकतं? पहा मित्रांनो, म्हणजे सर्व योग्य दाता खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओ जो हा रक्तगट आहे या रक्तगटाचं जे रक्त आहे हे सर्व जेवढे काही रक्तगट आहेत त्या प्रत्येकाला देता येऊ शकतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे ओ रक्तगट. प्रश्न 6 आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे? पहा, राज्यामधील पहिलं वाईल्ड बफेलो अभयारण्य हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये राज्यातील आपल्या पहिलं वाईल्ड बफेलो अभयारण्य जे आहे हे उभारण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 7वा आहे महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? पहा, सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे। मित्रांनो, यावर आपल्याला प्रश्न हे विचारलेले असणार आहेत। पहा, तर प्रश्न कोणते कोणते विचारले जाऊ शकतात? सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा, सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला जिल्हा आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा। हे जे 4 प्रश्न आहेत हे आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात। अजून एक आहे की लोकसंख्या घनतेबाबत म्हणजे लोकसंख्येची घनता कमी असणारा जिल्हा, यावरही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। प्रश्न 8वा आहे गोसी खुर्द सिंचन प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर वैनगंगा ही जी नदी आहे या नदीवर आहे पहा गोसी खुर्द सिंचन प्रकल्प। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। कारण मित्रांनो, यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे। प्रश्न 9वा आहे गोसी खुर्द धरण हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, एका वेळी आपल्याला विचारलं की तो जो प्रकल्प आहे कोणत्या नदीवर आहे, तर वैनगंगा नदीवरती आहे। या ठिकाणी प्रश्न आहे गोसी खुर्द धरण जे आहे हे कोणत्या डिस्ट्रिक्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे गोसी खुर्द धरण। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 10वा आहे भारतातील सर्वात महत्त्वाचे असणारे न्हावा शेवा बंदर जे आहे हे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? यावर आपल्याला 2 वर्ष प्रश्न अल्टरनेट विचारण्यात आला होता की न्हावा शेवा बंदर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, आणि याचं उत्तर आहे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे न्हावा शेवा बंदर, जे की भारतातील सर्वात महत्त्वाचं असणारं एक बंदर आहे। प्रश्न 11 आहे लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग भारतात कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा मित्रांनो, हे जे प्रश्न आहे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला 2-3 प्रश्न हे विचारले जाऊ शकतात। तत्पूर्वी या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बिहार हे जे राज्य आहे या राज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे हे सर्वात जास्त आहे। या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात। भारतात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर पहा, उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलं जातं की महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? प्रश्न क्रमांक 12 आहे छठपूजा उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? पहा, छठपूजा उत्सव जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर बिहार या राज्यामध्ये छठपूजा जो उत्सव आहे हा आनंदामध्ये साजरा केला जातो किंवा त्या राज्याचा प्रसिद्ध असणारा एक उत्सव आहे। पर्याय 3 बिहार। प्रश्न 13 आहे केरळ व तामिळनाडू या 2 राज्यात वाद असलेल्या धरणाचं नाव काय आहे? पहा, केरळ आणि तामिळनाडू या 2 राज्यामध्ये एक विवादित असणारे एक धरण आहे, त्या धरणाचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर मुल्ला पेरियार हे जे धरण आहे हे केरळ व तामिळनाडू या 2 राज्यामधील एक वादाचं बनलेलं एक ठिकाण आहे किंवा हे जे धरण आहे हे वादग्रस्त धरण आहे केरळ आणि तामिळनाडूच्या राज्यामध्ये। पर्याय 3 आपलं उत्तर होईल। प्रश्न 14 आहे सरदार सरोवर प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? आतापर्यंत इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे। सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 4 तर नर्मदा या नदीवरती आहे सरदार सरोवर प्रकल्प। पर्याय 4 उत्तर होईल। प्रश्न 15 आहे शिवकाशी हे फटाका निर्मितीचं प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, शिवकाशी या ठिकाणी सर्वात जास्त भारतामध्ये आपले फटाके तयार केले जातात, तर ते ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर तामिळनाडू या राज्यामध्ये आहे शिवकाशी फटाका निर्मितीचं ठिकाण। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? पहा, उगवत्या सूर्याचा देश याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तो जपान हा जो देश आहे हा उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जातो। पर्याय 4 आपलं उत्तर होईल। प्रश्न 17 आहे क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे? लक्षात ठेवायचं आहे क्योटो प्रोटोकॉल हा कोणत्या घटनाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर जो वातावरणातील बदल आहे या घटनेशी संबंधित आहे क्योटो प्रोटोकॉल। पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 18 आहे सूर्यमालिकेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? पहा मित्रांनो, सूर्यमालिकेतील जो सूर्य आहे तर सूर्याच्या सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो बुध ग्रह आहे हा सूर्यात सर्वात जवळचा ग्रह आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 19 आहे जगातील सर्वात उंच असणारे माउंट एव्हरेस्ट शिखर हे कोणत्या देशात आहे? पहा मित्रांनो, जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट आणि हे जे आहे हे कोणत्या देशात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर नेपाळ या देशामध्ये आहे माउंट एव्हरेस्ट पर्वत।
प्रश्न 20 आहे, हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे? पहा, या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात. हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण विचारलंय आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की हवेमध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे किंवा हवेच्या ऐवजी वातावरणामध्ये असं विचारलं जातं. तर हवेमध्ये ऑक्सिजन आहे पहा 21% आणि वातावरणामध्ये नायट्रोजन विचारलं तर नायट्रोजन आहे 78%, जे की नायट्रोजनचं प्रमाण जे आहे हे वातावरणामध्ये सर्वात जास्त आहे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे 21% ऑक्सिजनचं प्रमाण आहे. प्रश्न 21 आहे, ज्येष्ठ नागरिकांना अन्न पुरवठा कोणत्या योजनेखाली करण्यात येतो? पहा, ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अन्नाचा पुरवठा केला जातो, त्या योजनेचं नाव काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर अन्नपूर्णा नावाची जी योजना आहे या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना अन्नाचा पुरवठा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? पहा, राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर चित्रकलेसाठी प्रसिद्ध होते पहा राजा रवी वर्मा. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न 23 आहे, खालीलपैकी कोणास भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे पहा. तर भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादासाहेब फाळके जे आहेत यांना भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक 1 सेकंदांनी हुकले होते, तर तो स्पर्धा प्रकार कोणता होता? मित्रांनो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा. तर जे आपले धावपटू आहेत मिल्खा सिंग, जे की नुकतेच काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालं आहे, तर मिल्खा सिंग हे जे आहेत हे 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक फक्त आणि फक्त 1 सेकंदाने हुकलेले होते. तर त्यांनी जो रनिंगचा प्रकार होता त्या स्पर्धेचा प्रकार होता तो कोणता होता? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 400 मीटरची स्पर्धा होती, त्यामध्ये ऑलिम्पिक झालं होतं पहा 1960ला रोम या ठिकाणी. तर त्यामध्ये मिल्खा सिंग जे आहेत यांचं कांस्य पदक फक्त 1 सेकंदानं हुकलेलं होतं. पर्याय 3 400 मीटर स्पर्धा प्रकार होता. प्रश्न 25 आहे, ऑलिम्पिक पदक विजेता खेळाडू विजेंद्र सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, आपल्याला हमेशा प्रश्न विचारला जातो पहा खेळ आणि त्याच्या संबंधितला खेळाडू. तर या ठिकाणी आपल्याला खेळाडू दिलेला आहे विजेंद्र सिंग, जे की ऑलिम्पिक पदक विजेता देखील आहेत. तर विजेंद्र सिंग जे आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुष्टी योद्धा. लक्षात ठेवायचे, मुष्टी योद्धा म्हणजे कोण आहेत? तर विजेंद्र सिंग जे आहेत एक बॉक्सर आहेत. या ठिकाणी कुस्ती आणि मुष्टी योद्धा यामधील फरक लक्षात घ्यायचा आहे. तर मुष्टी योद्धा म्हणजे बॉक्सर आणि कुस्तीपट्टू हा वेगळा आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्य सुरू केले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर ठाणे या जिल्ह्यामध्ये ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य सुरू केलेलं आहे. पर्याय 3 ठाणे आपलं उत्तर होईल. प्रश्न 27 आहे, सुधारक हे साप्ताहिक कोणत्या समाज सुधारकानं सुरू केलेलं आहे? पहा, सुधारक नावाचं एक साप्ताहिक आहे जे की 7 दिवसाला प्रसिद्ध होत होतं, तर ते कोणत्या समाज सुधारकाने सुरू केलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गो ग आगरकर यांनी सुधारक नावाचं एक साप्ताहिक आहे हे सुरू केलेलं होतं. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न 28 आहे, अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ही खालीलपैकी कोणत्या कंपनीची आहे? पहा, आपण प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पहा अँड्रॉइड चालत आहे, तर अँड्रॉइड ही जी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम आहे ही कोणत्या कंपनीची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर गुगल या कंपनीचे आहे पहा अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम. यामध्ये पहा मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आहे विंडोज, ॲपल कंपनीचे आहे iOS. लक्षात ठेवायचं आहे iOS कशाचे आहे? ॲपलचे आहे. गुगल ही जी आहे लक्षात ठेवा गुगलची आहे अँड्रॉइड आणि मायक्रोसॉफ्टची जी आहे ती आहे विंडोज. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 गुगल आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 29 आहे, इंटरनेटच्या दुरुपयोगाचा धोका हा कोणापासून असतो? पहा, इंटरनेटपासून सर्वात जास्त धोका हा कोणासाठी असतो? म्हणजे इंटरनेटचा दुरुपयोग करून धोका आपल्यासाठी कोण तयार करू शकतं? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. तर अ म्हणजे आहे हॅकर्स आणि ब म्हणजे आहे व्हायरस निर्मिती. तर या दोघांपासूनही इंटरनेटवर आपल्याला धोका असू शकतो. त्यामुळे पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30 आहे, संगणकातील डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर CPU हे जे आहे हे कम्प्युटरमधील डेटा प्रोसेसिंग युनिट आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की CPUचा फुल फॉर्म काय आहे? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे जे आहे हा CPUचा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल.